stopping me. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा दिवस कसा असणार आहे तुम्ही तर पाहणारच आहे. आणि सगळ्यात पहिले आपण आज स्कूटीमध्ये पेट्रोल भरायला जाणार आहे. आपल्यासोबत ओवी आज आपल्याच पेट्रोल भरायला सोबत येणार आहे. काय ओवी? ओवी खूप खुश आहे. ओवीची खूप इच्छा होती ब्लॉगमध्ये येण्याची. तिला पहिली गोष्ट तिला खूप आवडतं आहे. ओवी इकडे चालली बोल. गाइस तुमचे न्यू स्वागत आहे आज. चलो आता आम्ही फिरायला चाललो. पेट्रोल भरलेलं. चिंगम नाही, चिंगम नाही. प्लीज ना. पाय हे पागल दादा मला चिंगम नाही देत. दादा मला चिंगम पाहिजे. ओके चल पुढे पाहू. चल गाइस पाय मला दे ना घालून. गाइस चला या चला जाऊ. मित्रांनो चलो भाया. मित्रांनो बाहेर सून पडला. तो चलिए चल पहले तो चप्पल पहनता हूँ. मित्रांनो चला या जाऊ. पहले सून पडला. आम्ही चाललो ना गाइस. बाय. स्कूटी कुठे आहे? स्कूटी कुठे आहे? अरे स्कूटी कुठे आहे? थोडा दूर पकड असा स्ट्रेट. स्कूटी आणतो इथंच थांब. मित्रांनो आमची स्कूटी नाही हातला. मित्रांनो चला या. रवे माझे हातले दुखतो. मी पकडतो नाही तर मग हा बघ. मित्रांनो आमची स्कूटी घरात झाली या. गाइस आमची स्कूटी बंद पडले. रवी दादा चालू करतो. नाही मी करतो. बाय. थांब मी मारतो की. मित्रांनो पा सुरू. ठेवा. तर फायनली आमची स्कूटी चालू झालेली आहे. एअर पकडला होता तिने म्हणून थोडं बेजार केलं. भरपूर दिवसापासून उभी होती. इलेक्ट्रिक स्कूटी घेतल्यापासून पेट्रोलचं कामच नाही पडलं. ओवी काय झालं ओवी? मित्रांनो आता स्कूटी चालू झाली हा. चला या. तर आम्ही आता पेट्रोल भरण्यासाठी चाललेलो आहे. सो एकदा पेट्रोल भरून येऊया, मग पुढच्या ब्लॉगला सुरुवात करू. मित्रांनो चला. मित्रांनो तर आम्हाला इंडियन ऑइलमध्ये पेट्रोल मिळालं नाही आहे. तो आम्ही आता भारत पेट्रोलियमवर चाललोय. तिथे मे बी आम्हाला पेट्रोल मिळेल. काय ओवी मिळेल का? ओके. नहीं बाबा. ओवी को पता नहीं काही. बोलो. चला आता जाऊया. मित्रांनो आता पेट्रोल डिगीवर पोहोचला. पप्पा नाही भेटत. आता इथं पेट्रोल मिळेल. 4था नंबर आहे आपला. पेट्रोल कुठे? हे काय पुढं. गाइज फाइनली मेरा माइक कनेक्ट हो चुका है. बहुत देर से मैं ट्राई कर रहा था. मैं एक बार सोच रहा था कि ये फालतू में लिया मैंने DJI का मिनी माइक यूज़ कर रहा हूँ मैं. और तब मैंने अच्छी क्वालिटी समझ के लिया था. बट आज देख रहा हूँ कि बहुत लेट्स सी कनेक्ट हो चुका है. देखते हैं अभी कहाँ तक कनेक्ट रहता है और दिक्कत क्या आती है बीच में. तर आपण जस्ट देवगडच्या आता क्रॉस केलं आहे. देवगडच्या आपण पुढे आलेलो आहे. इथे आपण एकदा बाईकमध्ये फ्यूल भरून घेऊ. पुढे थांबायचं काम पडणार नाही आपल्याला. हा पेट्रोल पंप ना थोडा आतमध्ये, म्हणजे आई तिथं आल्यावर आपल्याला दिसतो.
मला पेट्रोल भरण्यासाठी तर आलेलो आहे इथे. धन्यवाद. चला येऊ का? माझ्या फर्स्ट मोटो ब्लॉगसाठी तुम्ही जो सपोर्ट दाखवला आहे ना, त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो मी. खूप भारी वाटलं. खूप साऱ्या जणांनी मला चांगल्या कमेंट्स केल्यात. चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे मला तुमच्या साईडनं. असाच सपोर्ट कायम राहू द्या. तर जे माझं स्वप्न आहे लेह लडाख जाण्याचं, ते लवकरच आपण पूर्ण करूया सोबत मिळून. असा सपोर्ट असला तर ते स्वप्न लवकर पूर्ण होईल. फिंगर क्रॉस. आपल्याला संभाजीनगर जायचं आहे तर आपल्याला इथनं राईट घ्यावा लागणार आहे. 60 किलोमीटर्स दाखवतं इथनं. आपण जस्ट आता जालना सिटीच्या बाहेर आलो आहे. बायपासने आलो आहे, सो आपल्याला ट्रॅफिक लागलेली नाही आहे जास्त. इकडे खूप ट्रॅफिक राहते. इकडे जे आहे ना चंदनझिरा एरिया आहे इकडे बाईक्स ट्रकची खूप जास्त ट्रॅफिक असते. एकदा आपण नागेवाडीच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला जास्त ट्रॅफिक नाही आहे कुठे. म्हणजे ही पण आज सॅटरडे आहे तरी, सो त्यामुळे एवढी काही ट्रॅफिक असं वाटले नाही. बदनापूरला कधी पण खूप ट्रॅफिक असते. काय माहिती का, 4 पदरी रोड आहे पण सगळं पहिल्यापासून बदनापूरला मार्केट असल्यामुळं काय आहे ना, ट्रॅफिक नेहमी आहेच. पंढरपूरच्या वारीला जायचं होतं, पण काही कारण म्हणजे मला ते माहितीच नव्हतं की पहिले अप्लाय करावं लागतं त्याच्यासाठी. गजानन महाराजाच्या दिंडीसाठी अप्लाय करणार होतो, बट काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट इयरला प्रॉमिस आहे माझं, तुम्ही माझ्यासोबत असणार आहात आणि मी गजानन महाराजाच्या दिंडीमध्ये असणार आहे, पायी दिंडीमध्ये असणार आहे, शेगाव टू पंढरपूरसाठी. त्याचे पण खूप मोठे सारे ब्लॉग्स येतील. सेवेकरी म्हणून पण जायचं आहे, त्याच्यासाठी पण माझे प्रयत्न सुरू आहे. एक बोललो होतो मी, नाव द्यायचं आहे. नेक्स्ट ट्रिपला गेल्यानंतर आपण ते करून घेऊया. आपण आता शेकट्यामध्ये आलेलो आहे. आपण आता करमाडच्या पुढे आलेलो आहे. Why they are stopping me? Now we are in Chandra. Welcome to the Chhatrapati Sambhajinagar. जस्ट आता क्रांती चौकाच्या जवळ आलेलो आहे आणि इथे एक माझा मित्र राहतो. सो माझा प्लॅन आहे की त्याला सरप्राईज देऊयात. मे बी तो लॅबला असेल किंवा रूमवर असेल. पहिले आपण लॅबला जाऊन पाहू, त्याचे रिॲक्शन बघू. लॅबला असला तर मग सोपं होईल आपल्याला. तिथून त्याला घेऊ आपण पुढच्या प्रवासासाठी आपल्यासोबत. लेट्स सी. आलो आहे आता मी क्रांती चौकापर्यंत आलेलो आहे. इथून थोड्याच दूर अंतरावर तो राहतो, त्याची लॅब तिथेच आहे. बघूयात. खूप दिवसानंतर आलो आहे इकडं. खूप जुन्या आठवणी आहेत. माझा क्लास होता बाय द वे इथे. आपण आता तिकडे चाललेलो आहे. अविनाश लॅबला आहे कदाचित. आपण एकदा त्याला भेटू तिथे लॅबवर जाऊन. देन जस्ट विजन मला त्यांनी सांगितलं होतं की त्याने लॅब चेंज केली आहे. मी आता मला तरी वाटतं हीच आहे विजन स्टडी सर्कल म्हणून त्याने सांगितलं होतं मला. काहीचं आज जाऊन पाहतो आहे की नाही तिथं. लेट्स सी.
जस्ट वर चाललो आहे. माहिती नाही त्याचा डेस्क कोणता आहे, बघूयात. शेवटी खाली भेटलेलं आहे. चला खाली. चल सावरे. कसं घ्यायचं मार घासन इकडं. सावऱ्याची बारी बाबा चहा पाजाची. काकूला काय म्हणतो मग ते म्हाताऱ्याची कडले काकू. काकू पुढं पुढं झाडू लेलो पुढं म्हणा. मित्रांनो, घृष्णेश्वरला भरपूर वेळेस आलेलो आहे, पण एवढी ट्रॅफिक कधी भेटली नाही. आज कसं एवढी ट्रॅफिक काय माहिती नाही. 15 मिनिटापासून आम्ही याच्या ट्रॅफिकमध्ये. तर आम्ही जस्ट आता पोचलेलो आहे खुलताबादला भद्रा मारुतीचं दर्शन घेण्यासाठी. तुम्ही पाहू शकता अविनाश माझ्यासोबत. हे पहा ना. छान प्रकारे दर्शन झालेलं आहे गाईज. तर आता रिटर्न निघायचं आहे. अविनाश भैया आपले हेल्मेट आणण्यासाठी गेलेलं आहे. तर आता दर्शन चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आता आम्ही रिटर्न निघतो संभाजीनगरसाठी. तिथनं मग आपण परत सिंदखेड राजाला अविनाश भैयाला तिथं सोडू. आता गेट उघडलं परत त्यांनी. आम्ही आता एक्झिट करतो इथनं. दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं आहे आमचं. तर आपण अविनाशने आपल्याला एक शॉर्टकट रस्ता सांगितला, त्या रस्त्याने आपण जातोय. आगंदारी दिसते माझ्या इकडे सगळीकडे. तुम्ही पाहू शकता हा शॉर्टकट रस्ता आहे आणि आम्ही या रस्त्याने आम्ही जात आहे. कसला टाकायचा पाणी आहे का काय आता हे का रस्ता घेऊ. ऐकलं तू शॉर्टकटच्या नाव घालून कुठून गाडी घालायला लावली काय माहिती बाबा या माणसानं. तर नवीन ॲडव्हेंचर भेटतो रे ॲडव्हेंचर. तरी आता फायनली आम्ही आता कदाचित बरोबर आहे. काही चुकलो तर नाही रस्ता कुठं. बापा काय धुवे पुढं आता. पुढे आता हायवे आहे. तर तुम्ही आमच्या नवीन चॅनलला फॉलो सबस्क्राईब आणि लाईक सुद्धा करा. शेअर जे असतं ते करून टाका नक्कीच. काहीच तर संध्याकाळचे 6:30 झालेत. अविनाशला आपण इथं आता जस्ट ड्रॉप केलं आहे आणि मी आता चाललो आहे. सो बाकी तर पुढं बोलूच मग आपण. आता डायरेक्ट घरी गेल्यावरच बोलू. आता जस्ट संभाजीनगरच्या बाहेर आलेलो आहे आणि खूप ट्रॅफिक आणि सिग्नल होते. मी एक व्हिडिओ काढला होता पण तो रेकॉर्ड झाला नाही. काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर आता मी आता संध्याकाळचे 7 वाजलेत.
सो मी आता पूर्ण फोकस बाईकवर करणार आहे, राईडवर करणार आहे, जेणेकरून मी लवकर घरी जाईल. मला फोन आला होता घरून की आभाळ आलेलं आहे खूप गावाकडे. सो जेवढं लवकर होईल तेवढं लवकर मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा guys. खूप खूप धन्यवाद. असा सपोर्ट कायम राहू द्या. खूप लवकर आपण काहीतरी मोठं करणार.